बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाच्या मंजुरी संदर्भात। कॅबिनेट बैठकीत आज शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। पण जरी शक्तीपीठ महामार्गाला मान्यता मिळाली असली तरी सुद्धा काही मंत्र्यांचा आणि शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध कायम असल्याचं चित्र आहे। महामार्गाला होत असलेला विरोध पाहता विरोधकांचं मन वळवण्यासाठी एक कृती आराखडा सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आला। या आराखड्यानुसार जिथं जिथं विरोध आहे तिथं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने मार्ग काढला जाणार आहे। मात्र महामार्ग शेतकऱ्यांवर लादला जाऊ नये अशी भूमिका काही मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत घेतल्याची माहिती मिळते। शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी मिळाल्याने काँग्रेस नेते सतेज पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे। आपण पाहूया। शक्तीपीठ महामार्गाला पवनार ते पत्रादेवी मान्यता दिली असं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरलं आहे। अर्थात त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश आहे। पण 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचं मालक नव्हे। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ हे एक लुटारूंचं टोळकं झालेलं आहे। 30,000 कोटीमध्ये तयार होणारा रस्ता 86,000 कोटीमध्ये करून 50,000 कोटी रुपयाची लूट त्यांना करायची आहे। पण आम्ही शेतकरी ते होऊन देणार नाही। परंतु हा गरज नसलेला विकास महाराष्ट्राला नको आहे। त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा फेर विचार या महामार्गाचा करावा। कोल्हापूर सांगलीमध्ये पुराचा प्रचंड धोका या महामार्गातून होणार आहे। त्याचबरोबर मी म्हणलं तसं रत्नागिरी नागपूर हायवे ऑलरेडी झालेला आहे। त्यामध्ये अनेकांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, शेतकरी भूमिहीन झालेला आहे आणि म्हणून प्रखर विरोध हा या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा या सगळ्या गोष्टीसाठी राहणार आहे।